तर वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरती 5000 वर्ष जुनं शिवमंदिर आहे। वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धामंत्री या गावी वर्धा नदीच्या तीरावरती हे जुनं हेमाडपंथी शिवमंदिर आहे। या शिवमंदिराला मोठा इतिहास आहे। या मंदिराच्या बांधकामासाठी विशिष्ट प्रकारच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे। मंदिराच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला दगड हा विशिष्ट स्वरूपाचा असल्याने तो बाहेरच्या देशातला असावा असा अंदाज आहे। वर्धा नदीच्या तीरावरती असणारं हे जुनं हेमाडपंथी मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये दर्शनार्थींची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। शिवस्तुतीचं गान ही सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी पाहायला मिळतंय। तर भजनांचं आयोजन सुद्धा खास पद्धतीने करण्यात आलेलं आहे। भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाहाचा आजचा दिवस आणि म्हणूनच अतिशय पवित्र आणि मंगल दिवस मानला जातो। रविंदुदाना वलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरौघ जाळी ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझवीण शंभो मज कोण तारी असं म्हणत आज भक्त भाविक हे दर्शनासाठी गर्दी करतायत। महाशिवरात्रीचा उत्सव अख्ख्या राज्यामध्ये नव्हे पूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने नागरिक साजरा करण्यासाठी आलेला आहे। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे हे ठिकाण जे आहे हे स्वयंभू शिवलिंग या ठिकाणी निर्माण झालं असून तब्बल 5000 वर्ष पूर्वी जुनं असावं असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धामंत्री या ठिकाणी मी आज या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे ही शिला न्यास जी आहे या ठिकाणी कोरीव काम हे अतिशय बारीक करण्यात आलेलं आहे। फार जुनं मंदिर असल्या कारणामुळे कोरीव काम नक्षीकाम खूप मस्त आहे आणि मंदिर हे खूप जुनं आहे। या ठिकाणी परिसरातील भाविक भक्त जे आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात। अमरावती वर्धा व इतर जिल्ह्यातील नागरिक सुद्धा मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येत असतात। या सर्व विषयाची विस्तृत माहिती आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत कैलासजी बनपाली आहेत, या संस्थेचे अध्यक्ष आहेत। काय सांगाल या सर्व मंदिराचा इतिहास काय? मंदिराचा इतिहास असा आहे की त्रेतायुगापासून हे एक प्राचीन मंदिर राजा भीमक कौंडिण्यपूर जसं शास्त्रामध्ये कुंडिनपूर उल्लेख आहे ते इथं पूजा अर्चा करण्याकरिता माता रुक्मिणीला घेऊन अभिषेक करण्याकरिता या मंदिरामध्ये येत होते। हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये विकसित झालेलं आहे। या मंदिराला जो गाभाऱ्यासमोरचा जो सभामंडप आहे तो पूर्ण अत्यंत नक्षीकाम आणि खरप या गोट्यामध्ये हा बनवलेला आपल्याला दिसून येईल। हा जो गोटा आहे हा जो दगड आहे हा दगड आपल्याला ह्या इथं या मातीमध्ये मिळत नाही। हा कुठून तरी एक विशिष्ट ठिकाणावरून आणलेला दगड आहे। हा पुरातन प्राचीन काळामध्ये कोणतीही परिवहन व्यवस्था नसताना हा दगड कशा पद्धतीने इथं आणला गेला, कशा पद्धतीने या नक्षी काम करून हे मंदिर बनवलेलं गेलं हे नक्कीच आपण जर बघितलं हेमाडपंथी स्वरूपाचं बांधकाम या ठिकाणचं आहे आणि खरं म्हणजे एक घंटा या ठिकाणी आहे। घंटा ही 511 किलोची घंटा आहे। त्याचा आवाज जो आहे तब्बल 8 ते 9 किलोमीटर पर्यंत जात असतो।